नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहे 16 महाजनपदं, जे आपलं राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी महत्त्वाचं असणारे जे काही रिव्हिजन आपण चालू केलं आहे. त्यामध्ये आपण जे काही ॲन्सेंट हिस्ट्री म्हणजे प्राचीन इतिहास जो बघतोय, त्यातला आजचा जो पाठ आहे आपला ती 16 महाजनपदांचा असणार आहे. तत्पूर्वी तुम्ही जर माझा अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि त्यासाठी टेलिग्रामवरती आपली लिंक आहे. तर मराठी माणूस असं जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला वास्तव नावाचा चॅनल मिळून जाईल आणि तिकडे सगळे अपडेट तुम्हाला मिळून जातील. तर त्यासाठी तुम्ही तो चॅनल पण जॉईन करा आणि यूट्यूबचा चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा. तर आता आपल्याला 16 महाजनपदं ज्यावेळेस बघत असतो त्यावेळेस आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर महाराष्ट्राचा विशेष संदर्भ आपल्याला महत्त्वाचा असतो. त्यामुळे महाराष्ट्र हे कोणत्या जनपदामध्ये येत होतं तर ते अश्मकमध्ये येत होतं. हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर संस्कृत, पाली आणि अर्धमागधी ह्या साहित्यामध्ये जनपदाबद्दलची त्यांची नावं आपल्याला तिथं सापडतात. जनपदामध्ये जी काही ज्येष्ठ व्यक्ती होत्या त्यांच्यासाठी काय असायचं तर गणपरिषदा असायच्या. हे का महत्त्वाचं आहे तर ह्याच्या अगोदर विचारलं गेलेलं आहे. संथागार जे आहे ते काय होतं तर ह्या ज्या काही गणपरिषदा होत्या ज्येष्ठांच्या, त्या गणपरिषदा सदस्य तिथे एकत्र यायच्या आणि राज्यकारभार करण्यासाठी संबंधित निर्णय घेण्यासाठी तिथे चर्चा व्हायची. त्या सभागृहाला काय म्हटलं जायचं तर संथागार. तर परत एकदा लक्षात घ्या की एकूण काय असायचं की जनपदामध्ये गणपरिषद असायची जी ज्येष्ठ व्यक्तींची होती आणि ते ज्या सभागृहात बसून एकत्रितपणे चर्चा करायचे आणि राज्यकारभारासंबंधीचे निर्णय घ्यायचे, त्या सभागृहाला काय म्हटलं जायचं तर संथागार असं म्हटलं जायचं. त्यानंतर अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ह्याच्या अगोदर विचारलं गेलं आहे म्हणून मी त्याला खूप खूप महत्त्वाचे असं त्या ठिकाणी त्याला नाव दिलं आहे. आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर गौतम बुद्ध यांचे समकालीन राजे ऑलरेडी MPSCनं हा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये बघा की कोण कोण राजे त्यांचे समकालीन होते. सगळ्यात पहिलं कोसलचं जे काही महाजनपद होतं त्याची राजधानी होती श्रावस्ती आणि आजचं ते लखनौ. तिथला जो प्रसेनजित हा राजा होता हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध या दोघांच्याही समकालीन होता. ठीक आहे. त्यानंतर दुसरा राजा कोणता तर वत्स. वत्स हे जे महाजनपद होतं ते आजचं अलाहाबाद किंवा प्रयागराज आणि उदयन हा त्या त्या जनपदाचा जो राजा होता तो गौतम बुद्धांच्या समकालीन होता. आणि तिसरं येतं ते अवंती म्हणजेच उज्जैन, ह्याचा जो प्रद्योत हा राजा होता तो भगवान महावीर आणि गौतम बुद्ध यांच्या समकालीन होता. हा प्रश्न इथं का घेतला आहे किंवा हा टॉपिक इथं घेण्यामागचं इंटेन्शन काय की ऑलरेडी हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी MPSCनं विचारलेला आहे की खालीलपैकी कोण समकालीन होते, गौतम बुद्धांच्या समकालीन कोणते राजे होते. तर आपल्याला काय लक्षात ठेवायचं, प्रसेनजित कुठले होते तर हे कोसलचे. वत्साचे कोण होते तर उदयन आणि अवंतीचे कोण होते तर राजा प्रद्योत. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पण त्यासोबतच मी इथं ॲडिशनली काय इन्क्लूड केलं आहे तुम्हाला की कोसलची राजधानी पण सांगितली आहे आणि आजचं ते लोकेशन कुठे येतं. कोसलची राजधानी श्रावस्ती हे आपल्याला माहिती आहे, पण आजचं ते लखनौ आहे ना. म्हणजे तत्कालीन जर तुम्हाला दिलं की तत्कालीन इकडं कोसल, एका बाजूला दिलं कोसल आणि पुढं जर तुम्हाला दिलं लखनौ तर ते बरोबर आहे का तर ते बरोबर आहे. आणि मग तसंच वत्स म्हणजे आजचं कुठलं तर अलाहाबाद प्रयागराज, त्याचं नाव आता बदललं आहे. आणि अवंती म्हणजे आजचं उज्जैन, म्हणजे जे माळवा आहे, माळवा प्रदेश आहे मध्य प्रदेशमधलं, तर ते आहे अवंती. त्यानंतर इतर महत्त्वाच्या ज्या बाबी आहेत त्या आपल्याला खूप महत्त्वाच्या ठरतात. इथं तुम्हाला जोड्या लावामध्ये जर दिलं जीवक कोणाच्या दरबारात होता तर तो बिंबिसारच्या दरबारात होता. जसा जीवक बिंबिसारच्या दरबारामध्ये होता तसाच चरक हा कनिष्कच्या दरबारात होता. चरकसुद्धा होता. ठीक आहे. जीवक हा बिंबिसारच्या दरबारात होता. एक वैद्य होता, तसाच एक चरकसुद्धा एक वैद्य होता, तो सुद्धा तो कनिष्कच्या दरबारामध्ये होता. त्यानंतर बिंबिसार याने गौतम बुद्धांचे शिष्यत्व पत्करले. त्याच्यानंतर कुशावती साकेत ही नगरं कोणाचा भाग होती तर कोसल या महाजनपदाचा ती भाग होती. आता कोसलचं मागाशी आपण बघितलं, कोसलची राजधानी कुठली तर श्रावस्ती. म्हणजे एकूणच काही जर तुम्हाला दिलं की श्रावस्ती, कोसल, कुशावती आणि साकेत ही कोणत्या नगराचा भाग होती तर ती श्रावस्तीचा भाग होती. त्यानंतर गौतम बुद्धांनी जास्त काळ दीर्घकाळ ते कुठं राहिले होते, असं एक वन होतं ते जेतवन होतं आणि ते परत कुठं येतं ते कोसलमध्ये येतं. हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. जेतवन म्हणून जरी आपल्याला विचारलं जेतवन हे कोणत्या महाजनपदाशी संबंधित आहे तर ते कोसलशी संबंधित आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर वत्स, इथं काय झालं होतं की श्रीमंत असे व्यापारी होते, त्यांनी गौतम बुद्ध आणि त्यांच्या अनुयायांसाठी विहार बांधून दिलं होतं. तर ते कोणतं महाजनपद होतं तर वत्समधलं जे कोशंबी आहे त्या कोशंबीमधल्या 3 श्रीमंत व्यापाऱ्यांनी गौतम बुद्ध आणि त्यांच्या अनुयायांसाठी काय केलं होतं त्या ठिकाणी 3 विहार बांधून दिलेले होते.
त्यानंतर चतुरंग. आता हे चतुरंग काय असतं, तर चतुरंग ही पुरवणीसुद्धा आहे बघा लोकसत्ताला. तर आपल्याला माहीत नसतं की चतुरंग म्हणजे 4 अंग, कुठले 4 अंग असतात, तर ते पायदळ असतं, घोडदळ असतं, रथदळ असतं आणि हत्तीदळ असतं. तर हे 4 अंग म्हणजे चतुरंग असतं. हे सैन्य होतं. हे कोणाचं होतं, तर हे नंदराजाचं होतं बघा. या नंदराजाच्या संबंधित आहे. हे नंदराजा होता आणि त्या नंदराजाला नंतर काय केलं होतं, चंद्रगुप्त मौर्यांनी रिप्लेस केलं होतं. ठीक आहे. आणि ते चंद्रगुप्त मौर्य आणि आचार्य चाणक्य, ठीक आहे, त्यांच्या संदर्भात सुद्धा आपण बोलणार आहे. त्यानंतर ही 16 महाजनपदं आणि त्यांची आजची नावे. ठीक आहे, हे खूप महत्त्वाचं म्हणून मी इथं दिलं आहे, कारण हा ऑलरेडी प्रश्न MPSCने विचारलेला आहे. अजून पण त्याच्यावरती प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत, कारण रिसेंटली ते खूप चर्चेमध्ये आहे. आता सध्या अलाहाबादचं नावसुद्धा बदललं गेलेलं आहे. तर अलाहाबाद हे कोणत्या ठिकाणी येतं, म्हणजे कोणत्या महाजनपदाचा भाग होता, तर वत्सचा होता. आता आपण एक 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 बघू. 16च्या 16 आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. काशी म्हणजे बनारस, हे लक्षात राहून जातं. कोसल म्हणजे लखनौ, मगाशी बघितलं. मल्ल गोरखपूर, त्यानंतर वत्स अलाहाबाद, त्यानंतर चेदी कानपूर, कुरू हे दिल्लीमध्ये येतं. त्यानंतर पांचाल हे रोहिलखंड, मत्स्य हे जयपूरमध्ये येतं, शूरसेन हे मथुरा, अश्मक हे महाराष्ट्राचं आहे, लक्षात ठेवलंच पाहिजे. त्यानंतर 11वं आहे ते आपलं अवंती उज्जैन. त्यानंतर अंग हे चंपा, चंपा ह्याचं पूर्व बिहारमधलं येतं. त्यानंतर मगध हे दक्षिण बिहारचं येतं, विरजी हे उत्तर बिहारचं येतं, गांधार हे पेशावरचं येतं आणि कंबोज हे गांधारच्या जवळचं येतं. ज्यावेळेस MPSCने आपल्याला प्रश्न विचारला होता, तर त्यामध्ये कोण दिलं होतं, हे मगध, वृज्जी, अंग हे दिलं होतं. आता हे देण्यामागचं इंटेन्शन काय होतं, अंग हे बिहारमध्ये, अंग आणि मगध हे दोघं पण बिहारमध्ये येतात, पण अंग हे पूर्व बिहारमध्ये येतं, तर मगध हे दक्षिण बिहारमध्ये येतं, हे लक्षात ठेवायचं. आणि वृज्जी हे बिहारमध्येच येतं, पण हे उत्तर बिहारमध्ये येतं. तर इथं तुम्हाला इथल्या इथं कन्फ्यूज करण्यासाठी MPSCकडे खूप मोठा चान्स आहे, की अंग जर विचारलं तर तुम्हाला काय सांगायचं, की पूर्व बिहारमध्ये येतं. मगध जर विचारलं तर ते सांगायचं दक्षिण बिहारमध्ये येतं. आणि वृज्जी जर विचारलं तर ते येतं उत्तर बिहारमध्ये. तिघंही बिहारमध्येच आहेत, पण त्यांच्या दिशा वेगवेगळ्या आहेत. ठीक आहे, ही 16 महाजनपदं आणि आजची नावं आपण त्यांचं बघितलं, खूप महत्त्वाचं आहे, वाटल्यास नोट डाऊन करून घ्या. आता मौर्यकालीन भारत. मौर्यकालीन भारतामध्ये काय होतं, तर दारिक नावाचं एक चलन होतं, जे सम्राट दरव्यूशनं चालू केलं होतं. सत्रप ही संकल्पना जी आहे, हे काय आहे, सत्रप काय सांगतं, तर भारतामध्ये जे जिंकलेला जो प्रदेश होता, कोणी जिंकला होता, तर तो ग्रीक राजा आला होता. कोण होता, अलेक्झांडर. त्याने जिंकलेला जो प्रदेश होता, तो जिंकलेल्या प्रदेशावरती त्यांनी जे ग्रीक अधिकारी, म्हणजे भारतातल्या जिंकलेल्या प्रदेशावरती नियंत्रण ठेवण्यासाठी जे ग्रीक अधिकारी होते, त्याला त्यांनी काय संबोधित केलं होतं, तर सत्रप. त्याच्यावरून छत्रप आणि ते छत्रपती हा शब्दाचा उगम झाला. त्यानंतर गांधार जी शैली आहे, गांधार कुठे येतं आपण बघितलं. ठीक आहे, वायव्येकडे येतं. भारताच्या वायव्येकडे जे काही गांधार आहे, त्याच्यावरती कलाशैलीवरती कुणाचा प्रभाव पडला होता, तर ग्रीक मूर्तिकलेचा प्रभाव पडला होता. हा प्रश्न UPSCला ऑलरेडी येऊन गेलेला आहे. मी MPSC म्हणत नाही, UPSCला सरळ एक क्वेश्चन आला होता, की या ठिकाणी गांधार शैलीवरती कुणाचा प्रभाव होता, तर तो ग्रीकांचा प्रभाव होता. ठीक आहे. त्यानंतर ग्रीक नाणी कशी होती, तर एका बाजूला राजा आणि दुसऱ्या बाजूला ग्रीक देवता होत्या, आणि त्याचाच नंतर भारतातल्या राजांवरती सुद्धा प्रभाव पडलेला आहे. त्यासाठी हे मुद्दाम या ठिकाणी घेतले, की भारतातल्या राजांनी जी संकल्पना घेतली होती, की एका बाजूला राजा आणि दुसऱ्या बाजूला ग्रीक देवता, तर ही संकल्पना कुणाची होती मूळची, तर ती ग्रीक नाणी तशी होती आणि त्याचा प्रभाव भारतीय राजांवरती सुद्धा पडलेला दिसून येतो. त्यानंतर चंद्रगुप्त मौर्य. चंद्रगुप्त मौर्य म्हटल्यानंतर आपल्याला पटकन काय लक्षात येतं, मौर्य घराण्याचे ते होते संस्थापक. ठीक आहे. नंद घराण्याला त्यांनी काय केलं होतं, समूळ उच्चाटन करून त्यानंतर स्वतःचं त्यांनी एक पाया रोवला होता, सत्ता उभारली होती, आणि ते एकूणच त्याला आपण चंद्रगुप्त यांना मौर्य घराण्याचे संस्थापक असं म्हणतो. आता ही जी सगळी स्टोरी आहे, की धनानंदाचा नाश केला, त्यानंतर चंद्रगुप्तने आपली स्वतःची स्वतंत्र अशी सत्ता स्थापन केली, हे सगळं कथानक कशात आहे, तर विशाखा दत्त यांनी लिहिलेलं एका नाटकामध्ये. ठीक आहे, विशाखा दत्त ह्या संस्कृत नाटकामध्ये या ठिकाणी हे सगळं कथानक तुम्हाला बघायला मिळतं. म्हणजे जर तुम्हाला विचारलं की विशाखा दत्त हे कशाशी संबंधित आहे, तर चंद्रगुप्त मौर्य आणि आचार्य चाणक्य यांनी एकूणच जे धनानंदाचा नाश केला आणि त्या ठिकाणी स्वतःची सत्ता जी उभारली, ती एकूण सगळं ते कथानक त्याच्यामध्ये. आता सुदर्शन काय आहे, हे सुदर्शन, तर सुदर्शन एक धरण आहे. ठीक आहे, सुदर्शन एक धरण आहे, ते कुणी बांधलं, तर चंद्रगुप्त मौर्याने बांधलं, आणि ते कुठं बांधलं, तर गुजरातमधल्या जुनागडमध्ये बांधलं. तर हे सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. एकतर तुम्हाला ज्यावेळेस असं विचारलं जातं, की हे सगळं वर्णन दिलेलं असतं तुम्हाला 3-4 लाईनमध्ये, आणि ते कुणाच्या संबंधित आहे हे विचार करा. तर त्यामध्ये जर तुम्हाला दिलं की सुदर्शन हे धरण त्यांनी बांधलं होतं, तर ऑब्व्हियसली तुमचं उत्तर असेल चंद्रगुप्त. त्यानंतर कोण येतं,
तर इथं सम्राट अशोक. पण ह्याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं की ज्यावेळेस तुम्हाला मौर्य घराणं विचारलं जाईल त्यामध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, CBA. हे CBA काय आहे, तर पहिले येते चंद्रगुप्त, C फॉर चंद्रगुप्त, B फॉर बिंदुसार. बिंदुसार, बिंबिसार नाही, बिंदुसार. या ठिकाणी मी लिहून देतो तुम्हाला, बिंदुसार. ठीक आहे, बिंदुसार. आणि जर बिंबिसार आलं तर त्याची डायनेस्टी चेंज होती, ते हर्यांका डायनेस्टीमधले होते. आपलं इथं काय मौर्य डायनेस्टी चालू आहे, तर इथं चंद्रगुप्त, बिंदुसार आणि मग येतं सम्राट अशोक. ठीक आहे, ही 3 नावं तुम्हाला क्रमाने लक्षात ठेवायची आहेत. सम्राट अशोक म्हटल्यानंतर आपल्याला काय लक्षात येतं, तर कलिंगाचं युद्ध. कलिंगा म्हणजे आजचं काय आहे, तर ते ओरिसा आहे, हे लक्षात ठेवायचं. कलिंगाच्या युद्धानंतरच त्यांचं मत परिवर्तन झालं. एकूणच त्यांनी मग बौद्ध धर्माचा स्वीकारसुद्धा त्या ठिकाणी केलेला आहे, जी काही हिंसा झाली ते बघून. त्यानंतर तुम्हाला काय लक्षात ठेवायचं की सम्राट अशोकाने शिलालेख आणि स्तंभलेख हे कोणत्या लिपीतून लिहिलं, तर ती होती ब्राह्मी लिपी. त्यानंतर देवान पियो पियदसी, हे देवाचा प्रिय प्रियदर्शी असं त्यांनी स्वतःला ते काय लावून घेतलं होतं, एक पदवी लावून घेतली होती. आणि सम्राट अशोक यांनी काय केलं होतं, तर दिल्ली टोपडा, ॲक्च्युली ते टोपदा झाले, टोपडा असं आहे ते, टोपडा. दिल्ली टोपडा इथं एक लेख आहे, त्या लेखामध्ये काय सांगितलं आहे की वटवाघळ असतील, माकडं असतील किंवा गेंडे असतील ह्यांच्या शिकारीवर त्यांनी सक्तीने काय केले होते, तर निर्बंध लादलेले होते. आता धर्मप्रसार कसा केला बघा. सम्राट अशोकांनी काय केलं होतं, स्वतः बौद्ध धर्म स्वीकारला. आता सम्राट अशोकांनी काय केलं होतं, बौद्ध धर्म स्वीकारला. चंद्रगुप्तांनी कोणता धर्म स्वीकारला, तर जैन धर्म स्वीकारला होता. ठीक आहे, चंद्रगुप्तांनी कोणता धर्म स्वीकारला, तर जैन धर्म. सम्राट अशोकांनी कोणता धर्म स्वीकारला, तर बौद्ध धर्म. हे वेगवेगळं लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा, पाटलीपुत्र खूप महत्त्वाचं आहे. पाटलीपुत्र म्हणजे आजचं कुठलं, पाटणा. ठीक आहे. त्यानंतर पाटलीपुत्र हे जे आहे, तर तिथं काय केलं होतं, त्यांनी 3री बौद्ध परिषद भरवलेली होती, हे लक्षात ठेवायचं. महेंद्र आणि संघमित्रा ह्यांना काय केलं होतं, धर्मप्रसारासाठी त्यांनी श्रीलंकेत पाठवलं होतं. आता मौर्यकालीन जी व्यवस्थापना होती, राज्यव्यवस्था, त्याच्यामध्ये त्यांची राजधानी काय होती, पाटलीपुत्र. म्हणजे आजचं काय, पटना, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. त्यानंतर बघा, एकूणच जे मौर्यकालीन जे राज्यव्यवस्था होती त्याच्यामध्ये त्यांनी 4 वेगवेगळे विभाग पाडले होते. किती होते, 4 विभाग. आणि 4 विभागासाठी स्वतंत्र अशा राजधान्या होत्या. आणि हे मोस्ट इम्पॉर्टंट काय, तर हा सुद्धा प्रश्न ऑलरेडी MPSCने विचारलेला आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघा आणि त्यानुसार तुम्ही ॲनालिसिस करा, हा तुम्हाला प्रश्न डेफिनेटली सापडणार. पूर्व विभागाची जी राजधानी होती ती कुठली होती, तोशाली, ती येतं ओडिसामध्ये. त्यानंतर पश्चिमचं काय येतं, तर उज्जैनिया मध्य प्रदेशमध्ये येतं. दक्षिण सुवर्णदुर्ग कर्नाटकमध्ये येतं. आणि उत्तरला काय येतं, तर तक्षशिला पाकिस्तान. ठीक आहे, हे तुम्हाला लक्षातच ठेवावं लागेल. ह्या 4ही राजधान्या ऑलरेडी विचारलेल्या आहेत, मोस्ट इम्पॉर्टंट लक्षात ठेवा. 4 राजधान्या, त्या 4 राजधान्या कुठं कुठं होतं, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर. पूर्वेला तोशाली, पश्चिमेला उज्जैन, दक्षिणेला सुवर्णदुर्ग आणि उत्तरेला तक्षशिला. आता हे थोडं जाता जाता तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, हे नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, ऑप्शनलला टाका परत. तर काय आहे की मौर्यकालीन जी लोक होती, तर त्यांच्यामध्ये शेती आणि उद्योग ह्याला प्राधान्य होतं. आणि करमणूक करताना ते अष्टपद खेळायचे. अष्टपद ज्याला आपण बुद्धिबळ म्हणतो ना, बुद्धिबळ, चेस, त्याला अष्टपद म्हणत होते. मौर्य कालामध्ये काय म्हणत होते, तर ती लोक जी करमणुकीसाठी खेळ खेळत होते, सोंगट्यांचा खेळ होता, त्याला ते अष्टपद म्हणत होते. पण त्याला आज आपण बुद्धिबळ म्हणतो, त्याला आपण चेस म्हणतो. त्या काळीसुद्धा ती लोक खेळत होती. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काय तर ही जी काही लाईन आहे खूप महत्त्वाची बरं का. आयदर UPSCसाठी हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. कोण जर UPSC करत असेल ना त्याच्यासाठी. आता बाराबार जी लेणी आहेत, बाराबार लेणी ही कुठं आहे, तर बिहारमध्ये आहे. आणि ही भारतातीलच सगळ्यात प्राचीन लेणी म्हणून त्यांना ओळखलं जातं. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. इथं तुम्हाला मी या ठिकाणी टेलिग्रामची लिंकसुद्धा दिली आहे. मराठी माणूस असं जर तुम्ही टेलिग्रामला सर्च केलं तर तुम्हाला वास्तव नावाचा ग्रुप येईल. काय वास्तव, तर तो वास्तव हाच ग्रुप आपला ग्रुप आहे. त्या ठिकाणी तुम्ही जॉईन करा आणि अशाच आपण रिव्हिजनचे पार्ट कंटिन्यू करणार आहोत. तर त्याचा आस्वाद घ्या. धन्यवाद.